गुड मॉर्निंग. राम राम. चला तर मंडळी, सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझा सुप्रभात. विशेष चला बरं आज फिरायला. आता उन्हाळा चालू झाला आहे, आता फिरलं पाहिजे. 4 महिने फिरलं तर पुढे 8 महिने शरीर चांगलं राहतं मंडळी. त्याच्यासाठी फिरलं पाहिजे. माझ्या दादांनो, वहिनींनो, दिदींनो, मुलांनो, सगळ्यांनी फिरलं पाहिजे. असं नाही की आमचं वय कमी आहे, आम्हाला फिरायची गरज नाही. हे पहा बघा, मी पण माझ्या मुलाला घेऊन दररोज फिरायला निघालेली आहे. अशा प्रकारे आमच्या जिल्हा परिषदला काही फिरण्यासाठी, योगा व्यायाम करण्यासाठी अवजारे तयार केलेली आहेत. हे अवजारे अजिबात चांगले नाहीत, कोलमडून गेलेले आहेत. त्यांचा तर काय दोष आहे, लावायचं काम सरकारचं आहे. एकदा लावलं, मेंटेनन्स नाही, दुरुस्ती नाही, काही नाही. मग आमच्यासारखे काही चांगले लोक, काही विचित्र लोक येऊन त्याचा गैरफायदा घेऊन मोडणं तोडणं करतात. असो, आपल्या आपल्या पद्धतीनं आपण योगा व्यायाम करायचा. चला तर मग आम्ही कपालभाती, अनुलोम विलोम करत आहे. मी सारखं यशकडे लक्ष ठेवते. का माहिती आहे का, योगा व्यायाम करायला आलं की हा मोबाईल बघत बसतो, म्हणून सारखं सारखं ह्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतंय. कमीत कमी आपल्या शरीरासाठी खरंच, तुम्हाला जर, मी नाही, जोक नाही, पण मी खरंच सांगते तुम्हाला, आपलं जर शरीर निरोगी ठेवायचं असेल, औषध गोळ्यापासनं जर तुम्हाला लांब राहायचं असेल, तर योगा आणि व्यायाम केल्याशिवाय ह्या कलियुगाला, पोल्युशन युक्त भारत देशाला मार्ग नाही. भारत देशाला, महाराष्ट्राला आणि लातूर जिल्ह्याला म्हणन आम्ही, प्रत्येकाला. कारण कारखाने, एवढे पोल्युशन झालेलं आहे, जिकडं तिकडं एवढं एवढं घाण घाण वातावरण झालंय की विचारता सोयी. बघा हे पहा, आमच्या जिल्हा परिषदला सकाळी सकाळी एवढे लोक फिरायला येतात, बापरे, खूपच. कारण ही काळाची गरज आहे, माणसाची गरज आहे. फिरणं म्हणजे काय हौस शान शोक नाही बरं का. त्याच्यासाठी आम्ही पण, कसं आहे, आता मागे पाऊसच होता, पावसात तेवढं येत नाही. हिवाळा आणि उन्हाळा, 8 महिने आम्ही कंटिन्यू योगा व्यायाम करतो. 4 महिने मात्र होत नाही. का तर पावसाला पळा पळा पळा, या जावा जावा असं असते म्हणून जात नाही. बाकी 8 महिने मात्र रेग्युलर व्यायाम करतो, म्हणून आमचं शरीर चांगलं आहे. बघा, तुम्हाला मी ही दाखवते पुढे. बघा ना, हे काय वयाची माणसं इथं, तर हे फिरायलेत, आणि आमचे तरुण जवान घरामध्ये झोपतात. काय करावं मंडळी, काय नाही. हे पहा, सगळ्यांना व्यायामाची गरज आहे, म्हणून मी पण आता योगा व्यायाम चालू केलेला आहे. तुम्ही पण दररोज फिरायचं, निरोगी राहायचं. आपल्याला खूप छान, आनंदी आणि हेल्दी आयुष्य जगायचं आहे. त्याच्यासाठी पर्याय नाही. योगा आणि व्यायाम हा केलाच पाहिजे, कंपल्सरी. याच्यामध्ये नो एक्सक्यूज. कारण तुम्ही जर आळस करत असाल तर मग एकतर दवाखान्याची भरती, औषध गोळ्याची भरती विथ डॉक्टरची, हे जर टाळायचं असेल, आता हे पहा, माणूस जन्म आहे, दुखणं तर येणारच बघा. पण त्यातनं जर आपल्याला निरोगी राहायचं असेल, हेल्दी राहायचं असेल, तर पर्याय नाही. योगा आणि व्यायाम हा केलाच पाहिजे आणि करावाच. तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याला एकतर खाणं चांगलं नाही, नंबर 1. नंबर 2, राहायला पण व्यवस्थित नाही. का तर घरामध्ये गरम होतंय म्हणून सारखा फॅन 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 फॅन, राहणं खाणं. बाहेर फिरायला आलो दिवसभर, सगळी धूळ, एवढं घाण वातावरण झालंय प्रदूषित की विचारता सोय नाही. म्हणून योगा व्यायाम केलं पाहिजे आणि तुम्ही पण करावा असं माझी इच्छा आहे. मग योगा व्यायाम झाल्याच्या नंतर मी आलेली आहे घरी. आता आंघोळ झाल्याच्या नंतर हे पहा, आमची पूजा झाली. पूजा झाल्याच्या नंतर मग आता दिवसाची सुरुवात. चला तर मग, आज तुकाराम बीज आहे, त्यानिमित्ताने मी आलेली आहे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकाराम बीज साजरी करण्यासाठी. दर्शन घेतलं पांडुरंगाचं, माऊलीचं, तुकारामाचं. आणि गर्दी असल्यामुळं मी काही तिथं थांबले नाही, बाहेर येऊन थांबलेली आहे. कारण गुलाल उधळला आणि मग आम्ही निघालो. बाहेरील आमच्या कामासाठी जायचं होतं आणि गुलाल उधळायला थोडाच वेळ होता, म्हणून मी लवकरच दर्शन घेऊन बाहेर आले. आमच्या घराशेजारी प्रत्येक देवाचं मंदिर आहे. हे विठ्ठल रुक्माईचं आहे, माऊलीचं आहे, मारुतीचं आहे, वरती राम सीता आहेत,
बाजूला महादेव आहे, सगळ्या देवाचं मंदिर आहे. दर्शन घेऊन आम्ही निघालो. खूप उन्हाचा प्रहर झालता, कारण 12ला गुलाल उधळून आम्ही निघालो द्वारकादासमध्ये. ॲड आली होती रंगपंचमीसाठी कुर्ता पायजमा ड्रेस आहे म्हणून. हे पा आता मी शांत बसली आहे मंडळी, काय करा काय नाही. हे पा एकुलते एक लेकरं म्हणले की आगावच असतात बघा. आता गेलाय मध्ये बघा ट्रायल करायला, किती ड्रेस घेतोय आणि काय नाही. मला लई टेन्शन आलंय बघा मंडळी. पर्सकडे बघते, मोबाईलकडे बघते, काय करावं आता. ही पोरग माझी पर्स रिकामी केल्याशिवाय तर बाहेर येणार नाही. पठ्ठ्या एक ड्रेस तर अजिबात घेणार नाही बघा. हा, अजिबात एक वेळेस एक ड्रेस घेत नाही. लय आगाव पोरग आहे बघा माझं. लय लाडका आहे, लाडाचा आहे. एकुलतं एक आहे ना, त्याच्यामुळं लाड तर करावेच. हां, मग आपण नाही लाड करणार तर आपल्या लेकरांची कोण करणार हो. भाग्यवान असतात ती लेकरं की त्यांच्या पाठीशी आईवडील असतात, आणि काही आईवडील भाग्यवान असतात त्यांच्यासोबत लेकरं असतात. त्यातलीच मी आहे. हे पा यशला मी रंगपंचमीसाठी, तुमच्या इकडं होळी होती, आता आमची रंगपंचमी बघा मंडळी, लक्ष देऊन बघा. लय जंकी पंकी भारी मज्जाची रंगपंचमी असते आमची. रंगपंचमीसाठी मी माझ्या यशला पांढरा कुर्ता आणि नेहरू घ्यायला आलेली आहे. द्वारकादास श्यामकुमार ग्रुपमध्ये अंबाजोगाई रोड येथे खूप सुंदर आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये कपडे मिळतात इथं, म्हणून आम्ही आलेलो आहे. काल मी रील्स पाहिली, रंगपंचमीसाठी कुर्ता पायजमा आलेला आहे म्हणून फार रिजनेबल रेटमध्ये आलेला आहे. आम्ही तर घेतले. हे पा बघा तुम्ही, बघा बघा मी काय म्हणते. हे पा एक घेऊन समाधान अजिबात होणार नाही. बघा आता तुम्ही नुसतं तुम्ही बघत राहा ह्याची खरेदी. ह्या पोरानं एवढा वैताग आणलाय ना मंडळी, काय करावं बघा. मला ह्याचं लग्नच करून टाका वाटाले. सांगा बरं तुमच्याकडे पोरगी असली तर. हे का बघा, 2 कुर्ते, 2 पॅन्टीन, 4 शर्ट घेतला हिरोनं माझ्या, आणि अशा प्रकारे एकदम शानमध्ये चलो म्हणून निघाला खरेदी करून. लय आगाव पिल्लू आहे हो आमचं. काय करावं. तुमचं पोरग कसं आहे सांगा बरं मला. माझं तर पोरग लय आगाव आहे बघा. मग खरेदी केलो आणि आलो आम्ही. कुठं आलो बघा बरं, बेकरीमध्ये. एवढा त्रास देते नाही पोरग. आम्हाला जायचं होतं, अक्कीचा फोन आला की मामी माझं आणखीन कमी झालं नाही, फार तब्येत अशी तशीच आहे, कसं तर वाटायलंय म्हणून. मग खरेदी करून घरी जायचं, तर अक्कीला भेटायला जायचं म्हणलं तर खायचं होतं ह्याला, आणि नाव करतोय हा अक्कीचं. मग काहीतरी घेत, काय प्रेष्ट्या मेष्ट्या काय ते तसलं आपल्याला काय आवडत नाही. काही कसली पेस्टी का मेष्टी म्हणती घेतला, हे का कसली की लाडू घेतला, गुलाबजामुन घेतला, कसला की कप का केक का काय की म्हणला घेतला. हे का खायला घेऊन अक्कीकडं आलोय. अक्की झोपून झोपून लोळून उठलेली होती. पाणी पेत बसली, गप्पा मारलो. हे काही काय खातंय आणि काय नाही पोरग, कोणाला माहीत बाबा. घाण, मला तर आवडलं नाही. हे न खाल्ला, अक्कीनं पण खाल्ली नाही, तब्येत बरी नव्हती म्हणून एकट्यानं खाल्ला. मस्तपैकी खाऊन गप्पा मारणं झालं अक्कीचं की निघालो. 5 वाजले होते. झाला टाइम फिरायचा. का माहितीये का, तर वेळ होता. चला म्हणलं घरी जाऊन उगीच लोळत पडल्यापेक्षा, काम पण काही नव्हतं. चल म्हणलं कलेक्टर ऑफिसला थोडी एखादी चक्कर मारून येऊ. 1-2 राऊंड मारू म्हणून आलो, तर काय शोकांतिका आहे माझ्या लातूर जिल्ह्याची म्हणू का कोणाची म्हणू, माय बाप. बघा तुम्ही ऑडियन्स, एक मला कपल भेटलं. इथं कपल बसलं होतं म्हणून मी सहज विचारलं काय प्रॉब्लेम आहे काकू तुम्हाला. तर त्या काकू म्हणल्या की बाई मी देवणी तालुक्यातील तळेगाव या गावचे हे कपल आहेत, शिवाजी शिंदे म्हणून. गेले 2 ते 2.5 वर्ष झालं ह्यांचा प्रॉब्लेम आहे. ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे, यांचा मुलगा यांना शेती विकू देत नाही, सांभाळत नाही, घरी राहू देत नाही, असं यांचं म्हणणं आहे. काय नेमकं खरं आहे माहिती नाही, पण हे कपल मला इथं भेटलं. यांनी सगळे डॉक्युमेंट दाखवले. देवणीच्या पोलीस स्टेशनहून निलंग्याच्या पोलीस स्टेशनला, निलंग्याच्या तहसीलला, निलंग्याच्या तहसीलहून लेटर मिळालं ह्यांना, लातूरच्या कलेक्टर ऑफिसला. ह्यांनी आता उपोषणाला बसलेले आहे, त्यांना न्याय भेटावा म्हणून. यांची काय 8-10 एकर जमीन असलेली, मुलगा पेरू देत नाही, खाऊ देत नाही, असं ह्यांचं ह्या आजोबाजीचं म्हणणं होतं. तर मला हात जोडून एकच विनंती करायचं आहे त्यांच्या मुलाला की बाबा हे सगळं तुझंच आहे आणि आईवडील सुद्धा तुझेच आहेत. जर आईवडील नसते तर तू असता का, थोडं तरी डोक्यात घे. तुला सुद्धा मुलं बाळा आहेत.
आणि माझं एवढंच म्हणणं आहे त्या दादाला की जर चुकत असतील, मला मान्य आहे, ते सुद्धा मला मान्य आहे, मी एकाच बाजूने विचार नाही करणार की आईवडिलाचं सुद्धा चुकतंय, तर आईवडिलाचं चुकत असलं तर बाळा मुलांनी सांभाळून घेतलं पाहिजे. का तर लहानपणी तुम्ही सी केलात, आगावपणा केलात, काही खोडकरपणा केलात, तर तुम्हाला आईवडिलांना हाकलून दिलं का रे बाळांनो? दिलं का हाकलून? तुमच्या चुका पदरात घेऊन सुधरावून सांगून तुम्हाला सांभाळच ना बाळांनो. लहानाचं मोठं केलं, तसंच आता इथून उर्वरित आयुष्याला तुम्ही तुमच्या आईवडिलाला सांभाळून घ्यावं. चुकत असतील तर त्यांना कानानिराळं टाकावं, त्यांच्या काही चुका असतील त्या लक्षात घेऊ नये, माफ करून, आपले आईवडील आहेत असं मोठ्या मनानं भैया तू माफ करून आईवडिलाला घरी न्यावं. आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे, जर त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, काही परेशानी असतील, तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं न्याय मिळवून त्यांना त्यांच्या घरी पोचतं करावं. एवढीच विनंती करते मी शासनाला आणि प्रशासनाला दोघांना पण. एवढी विनंती करून सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ, काही परेशानी, प्रॉब्लेम, हसणं, दुःख, सुख पाहण्यासाठी सरस्वतीच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही का मंडळी? तर असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरस्वतीच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.